नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मी आज तुम्हाला ट्रेंडिंगची बाही कशी शिवायची ते शिकवणार आहे बरं का. तर सगळ्यात आधी कापडची उंची म्हणजे ना कापडच्या घडीची उंची आपली ना म्हणजे उंची म्हणजे लांबी आपली ना 13 सेंटीमीटर पाहिजे ना. आणि घडी आपण जिथून कापणार आहोत म्हणजे आपल्या साईडला घडी ठेवायची. आणि मग ब्लाऊजची उंची आपल्या 8 सेंटीमीटर घ्यायची. आणि आपण वरती जिथून ब्लाऊज अटॅच करतो ना त्या साईडला 4 सेंटीमीटर माप घ्यायचं आणि थोडासा गोलाकार देऊन बाही आपली कट करून घ्यायची. तर पहा मग कशी कट केली मी. हे खालचा बॉर्डर दिसते ना तुम्हाला, ती खालची साईड आहे बरं का. आणि वर रिकामं दिसतंय ना ते वरची साईड आहे बरं का. म्हणजे वरची साईड म्हणजे जिथं आपण ब्लाऊजला अटॅच करणार आहे ती साईड आहे बरं का. नंतर मी ती बॉर्डर काढून टाकली बरं का. कारण काय ना माझ्या ना एका स्लीव्जला बॉर्डर आली ती दुसऱ्या स्लीव्जला आहे ना दुसरीकडेच येत होती, म्हणजे ना स्लीवच्या ठिकाणी येत नव्हती. मग मी ते खडे काढून टाकले आणि मग तशी स्लीव्ज तयार केली. सिंपल पण छान वाटत होती बरं का ती. मग जिथून आपण बाही ब्लाऊजला अटॅच करणार आहे ना तिथून मध्यभागीच्या दोन्ही साईडला आपल्याला 3-3 इंच 3-3 सेंटीमीटर अंतर सोडायचं. आणि खालनं आपण चुनट पाडून घ्यायच्या बरं का. तर चुन्या अर्ध्या सेंटीमीटरच्या पाडायच्या आणि वरती 3 सेंटीमीटर आहे ना तिथपर्यंत बास करायच्या. तिथपर्यंत आपल्याला 7-8 चुन्या तयार होतात. तर मग दुसरीकडल्या बाजूला पण तसंच करायचं बरं का. तर चुन्या आपल्या आतल्याच साईडला आल्या पाहिजे. म्हणजे आपण ब्लाऊज जिथं अटॅच करणार आहे ना त्या साईडलाच चुन्यांचं तोंड घ्यायचं. म्हणजे पलीकडल्या दोन्ही साईडचं आहे ना त्याच आतमध्येच तोंड घ्यायचं बरं का. मग नंतर साधी स्लीव आपली कट करून घ्यायची आणि त्याला अस्तर म्हणजे कापड पण लावायचं अस्तरला. माझ्याकडं नाही आहे, शिल्लक राहिलं नाही माझं, त्यामुळे मी नाही लावलं. मग मध्यभागी मार्क केलेलं असतंच आपलं, जिथून बाही आपली अटॅच करायची तिथून. मग त्याच्याच दोन्ही साईडला 2 इंच अंतर घ्यायचं आणि 2 पासून परत खाली 3-3 इंचावर अंतर मार्क करायचं. मग त्यानंतर आपली ती स्लीव्ज तयार झालेली आहे ना आपण मेन फॅब्रिकवर जी तयार केली ती ना आपली ना अस्तरच्या बाहीवरती लावून घ्यायची. मग आपली 2-3 इंचापासून आपण लावायला सुरुवात केली ती 2 इंचापाशी थांबतो आपण. मग आपले मध्यभागी येऊन आपले कापड आपल्याला कळतं शिल्लक राहते का काय. मग कापड जर शिल्लक राहिले तर अजून 2 चुन्या एक्स्ट्रा मारायच्या. 2 किती चुना बसतील ते मारायच्या. आणि मार्क केलेल्याच्या दोन्ही बी साईडला सेमच चुन्या पाडा बरं का. म्हणजे एका साईडला जर 10 चुन्या असतील तर दुसऱ्या साईडला पण 10 चुन्या पाडा. तेव्हाच आपलं ती बाही व्यवस्थित दिसेल. नाही तर कुठं कमी कुठं जास्त मग ते छान वाटणार नाही. मग तशा प्रकारे मी मेन स्लीव्जला ते कापड सगळं मेन फॅब्रिक अटॅच केलं बरं का. स्लीव्ज आपली झाली तयार. बघा कशी वाटते स्लीव्ज, मस्त अशी एकदम फ्रिल वगैरे एकदम छान पडलेले आहेत तर बरं का. तर या स्लीव्जला कोणी रुलर स्लीव्ज म्हणतं तर कोणी पफ स्लीव्ज म्हणतं. तुम्हाला काय नाही नाव द्यायचं आहे ती देऊ शकता. आणि अशी पण घालायला स्लीव छान वाटते बरं का. तर खाली तुम्ही लेस पण लावू शकता. मला बटरफ्लाय बाही शिवायची होती म्हणून मी नाही लावली. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता बरं का. मग मी बटरफ्लाय बाही शिवण्यासाठी त्याचा मध्य काढला. खालचे अस्तर मी खाली सोडले, वरचं कापड आहे ना मेन फॅब्रिक तेवढेच घेतले, त्याचा मध्य काढला, मध्यभागी केले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल मी कसा मध्यभाग करत आहे. मग मध्यभागापासून मी सुई धागा घेतला आणि मध्यभागापासून चुनट पाडल्या. तर चुनट आपल्याला किती पाडायच्या, 4-5 चुनट पाडायच्या अर्धा इंचावरती. ते छान वाटतात. मस्त बटरफ्लायचा बी आकार येतो आणि एकदम घातल्यावरती बी एकदम सुंदर दिसतं बरं का. तशा मग मी चुनट पाडल्या आणि एकदम पॅक केलं बरं का. छान अशा चुनट पाडल्या आणि एकदम त्याला सुई दोऱ्याने पॅक केलं. ते पॅक करून झाल्यानंतर आपलं खालचं अस्तरचं कापड होतं ना स्लीवचं त्याला पण सुई दोऱ्यानेच ती जिथं आपण चुनट पाडलेत ना तिथं पण म्हणजे तिथून ते मेन फॅब्रिक खालच्या अस्तरला पण अटॅच केलं बरं का. म्हणजे जेणेकरून आपली बाही व्यवस्थित राहील, स्थिर राहील आणि दिसाय पण छान दिसेल. मग अजून छान लुक येण्यासाठी मी ना तिथं मध्यभागी एक गोल्डन बटन लावलं बरं का. त्याच्यामुळे एकदम मस्त लुक येतोय बरं का. तुमच्याकडे कोणतंही बटन असेल तर तुम्ही लावू शकता, एकदम छान वाटेल. का डायमंडचं वगैरे कसं पण असेल तर लावू शकता. एकदम ब्लाऊजला मस्त असा लुक येतो बरं का. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा ट्रेंडिंगचा ब्लाऊज नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा बरं का. एकदम छान तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहेत बरं का. मी स्टिचिंगबद्दल तुम्हाला सगळं म्हणजे ना लहानातून मी शिकवणार आहे. म्हणजे बेसिकपासून माप वगैरे कसं घ्यायचं, तिथून ते माप वगैरे कसं घ्यायचं, तर तिथून ते शेवट म्हणजे प्रिन्स कट, साधा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज हे मी तुम्हाला शिकवणार आहे. डिझाईनचे ब्लाऊज,
स्लीव्ज डिझाईन सर्व काही शिकवणार आहे बरं का. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि व्हिडिओला लाईक द्या, आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. चला तर मग बाय बाय.